स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कोविडनंतरचा हा माझा पहिला ट्रेक आहे आणि आज निघालो आहे मी पदरगडला। तर आत्ता वाजले 6:51 झाले आणि मी वाट बघतोय आनंद सरांची। तर ते मला इथं पिकअप करणार येणार आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत मग दिलीप दादाच्या घरी जाणार आहे। दिलीप दादाच्या घरून पिकअप आमचे 9:30 वाजता आणि बघूया आता समोर काय होतं ते। चला तर भेटूया। फायनली मित्रांनो मी आलो आहे दादाकडे, दिलीप दादाकडे, नेहमीचेच आमचे ग्रुप लीडर, त्यांच्याकडे आत्ता आलो आहे। गाडी वगैरे तयार आहे, सगळे दादा पण तिथं मागे उभं आहे। तर आपण जिथं ऐकून घेऊ आज आपल्याला आजचा प्लॅन काय आहे आणि कुठे जायचं आहे नक्की। आमचे आजच्या ट्रेकची सगळी मंडळी इथे जमलेली आहे। पण बरेचदा असं होते त्यांची ओळख मी करून दिलेली नाही, सगळ्यांची आता आपण ओळख करून घेऊ। दादा तुमचं नाव काय? नेताजी भंडारे। हां, आणि ताई आणि अमित पवार, मनीष क्षीरसागर आणि आनंद देसाई, इकडे आपले मालसर संजय मालुसरे, राजेंद्र चव्हाण, प्रभाकर कारंडे, दयानंद आढळे, नाना नलवडे। नाव सांग जिथं आमच्या ग्रुपचे मेन माणूस जितेंद्र ते परदेशी आणि मेन लीडर आहे दिलीप दादा। आम्ही दिलीप दादाबरोबर या साईडला आले नाही तर एक महाबळेश्वर टू प्रतापगड झाला। अच्छा अच्छा, त्याच्यानंतर माथेरानचा 2 वेळा झाला। अच्छा, आणि मला वाटतं हा चौथा आहे। तर आमच्या ग्रुपमध्ये त्यांचं वेलकम आहे आणि बघूया आता समोर उद्या काय होते। आज मेन माणूस येत नाही। साहेब दादा काय म्हणता? घ्या कसा सेल्यूट आहे। पुलिस ढूंढेगा, पुलिस वाले कोई मारा तो तुम्हारे जैसा डॉग ढूंढेगा। रात्रीचे 1:30 वाजले, आम्ही पोचलो रचपे या गावामध्ये। आणि रचपे या गावामध्ये जो धनगरवाडा आहे, आता 2-3 धनगरवाडा आहे, त्या वाड्यामध्ये आम्ही विश्राम करतो। तर भेटूया आपण आता सकाळी डायरेक्ट ट्रेक चालू करताना। तिकडं बघा, तिकडे गुड मॉर्निंग मित्रांनो। सकाळचे किती वाजले? सकाळचे 6:30 वाजले आणि आम्ही सगळेजण 5 वाजता सुटलो सगळेजण आणि मस्तपैकी चहा, एक कॉफी वगैरे घेतली आणि आत्ता आमचा ट्रेक चालू होईल। तर सगळी मंडळी इथे आहे ना, सगळी तयार झाली, सगळे इक्विपमेंट वगैरे सगळे प्रत्येकाने आपापले इक्विपमेंट घेतलेले आहे। हे जे टोक दिसतंय ना, हा तिथून तो हा जो एक असा शिवलिंगासारखा दिसतो ना, तिथून ते तिथपर्यंत तो पदरगड आहे अख्खा। त्याच्यावरती जायचं आपल्याला। त्याच्यासाठी या इकडनं असं गेलं की ह्या किल्ल्याच्या बाजूला ही नाळ दिसते का ना, झाडाच्या टोकाला, हा झाडाच्या मागे साधारण त्या तिथून वाट वर जाते, ती पावल्याची वाट म्हणतात तिला। त्या पावल्याच्या वाटेने वर जायचं। या किल्ल्याच्या पलीकडनं मागच्या बाजून त्याला वय असा घालून ह्या किल्ल्याच्या बरोबर पलीकडच्या बाजूला जायचं। पलीकडे एक विहीर आहे वाटेत, तिकडनं खांडसवरनं चालू आहे 3 ट्रेक नाही, ते दिसत नाही वर गेल्यावर तिथे किल्ल्याच्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे वरील, ते बघायचं। तिथून विहिरीपाशी जायचं, तिकडनं किल्ल्यावर चढून यायचं। किल्ल्यावर चढून आल्यानंतर ही जी खोल आहे हे 2 डोंगर आहेत ना
झाडाच्या पलीकडचे. अच्छा 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 मधून आपण जाणार. वरती सपाट आहे, पाण्याचं टाकं आहे. अच्छा अच्छा. त्याच्या मागून आपण जाणार. जंगलामध्ये पाणी प्यायचं आहे. अजून झरे चालते. हां हां. त्याच्या कुठलं गाव म्हटलं? मोठं गाव आहे तो रजपे आहे. हां हां. तिथे आम्ही जंगलात राहतो आणि सगळे धनगर आहेत ना. हां त्यामुळे धनगरवाडाच बोलतो. अच्छा अच्छा ओके ओके ठीक. हा रजपे गावाचा धनगरवाडा आहे. रजपे. हा, गाव मोठं तोच अमृत. अच्छा. हे चिमणीचं हे कुठल्या बाजूला? फायनली मित्रांनो ट्रेकला सुरुवात झाली आहे आणि समोरचं तुम्ही दृश्य बघू शकता. कशी वाट आहे ते. आता आज नेमकं मी फाल्कनचा टी शर्ट घातला. खूप दिवस घालायची इच्छा होती माझी आणि तो आज दिवस भेटला आहे मला आणि फार छान वाटते. कसं वाटते नक्की सांगा. हां हा काय म्हणता? मस्त मजेत. बघा माझ्यासोबत पण एक लेडीज आहेत म्हणजे ताई आहे. त्यांची पण खूप इच्छा होती. आमच्यासोबत ग्रुपमध्ये कोणी नव्हतं तरी पण म्हटलं ते येतो. आणि ताई झोप झाली का नाही? मला फार भारी वाटते कारण का एक लेडीज हे पण करू शकते ट्रेक. बघू आता त्यांचा अनुभव ट्रेकच्या नंतर कसा वाटतोय काय अनुभव येतोय. मित्रांनो समोरचं दृश्य बघा काय लाईन दिसते ही सगळी. किती मोठा डोंगर आहे. तर मित्रांनो किल्ला समोरच आहे आणि तुम्हाला इथून दिसत असेल उंच डोंगर आहे. सगळे लोक समोर गेली, काही लोक मागे राहिलेले आहेत. कसं येत ना काय करून पत्रकाराचा आम्ही पहिला टप्पा घातलेला आहे आणि सगळ्यांची फोटोग्राफी झाली भरपूर आणि परत आता पुढच्या वाटेला सुरुवात केली. एवढी जाम मस्ती येते ना सगळे फोटो फोटो फोटो. माझा काढ माझा काढ माझा काढ. तो आहे पदरगड आणि आम्ही सुरुवात केली इकडनं. सगळे लोक इकडनं चालले म्हणजे आता हा मार्ग कुठला आहे काय माहिती नाही. तर चला बघूया समोर आता काय होतंय.
पदरगडावरचं पहिलं जाते पदरगड आहे ना, हां हां त्याच्यासाठी खाली वस्ती होती, त्यांच्यासाठी केलेलं होतं. अच्छा 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 पासून जुन्याचं. अच्छा अच्छा. हे पाणी आता खूप गडूड दिसतंय हा? हो, ते साफ करत नाही ना आता कोण. हां बरोबर आहे. कोणी येत नाही इथं हो, वरती. त्याच्यामुळे ते खराब झाले. अच्छा अच्छा वस्ती राहिलेली नाही इथं आता कोणी. अच्छा अच्छा. हां हां हां. अच्छा बरंच वरत आहे ना हे सगळं आहे ना. हो, इथं यायला बघत नाही लोक. नाही ते, आता इथून आपल्याला कुठे जावं लागेल? हा चढावं लागेल ना. हो, बरं. कठीण नाही जास्त. कठीण नाही काय आहे. हा आलो हा आलो. तुम्हाला जर या मार्गाने यायचं असेल ना आणि विसरायची काही भीती नाही, कारण का प्रत्येक ठिकाणी अशी मार्किंग केलेली आहे बघा. ही मार्किंग केलेली आहे अशी, आणि तो दिसते पदरगड. इथून आपल्याला असं जायचं आहे. जर आपल्याला डायरेक्टली इथे यायचं आहे तसं कसं यावं लागेल? म्हणजे कुठे? इथे पदरगडला. पदरगडला 2-3 वाटांनी येतं. हां आपण कर्जत, हां हां कर्जतवरून कशे म्हणून गाव आहे. हां 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 कशातनं फाटा जातो तो येतो खंडसला. हां हां त्या खंडसवरनं एक वाट पदरगडाबरोबरनं हां भीमाशंकरला जाते, तो गणेश घाट. खंडसच्या पुढचा गाव काठेवाडी. हां हां त्या काठेवाडीतनं 2 वाटावर येतात. एक आहे घुगुळाची वाट, जी परत गणेश घाटालाच येऊन मिळते पुढे, आणि दुसरी वाट आहे ती शिडीची वाट. हां हां तेव्हा त्याला निसणी म्हणतात. ती निसणी शिडी चढून पदरवाडी येते, आणि मग ह्या सगळ्या वाटा 3 वाटा एकत्र होऊन वरती भीमाशंकरला पुढे एकच वाट आहे. ते नाही, दुसरी वाट आहे ती आत्ता काल आलो ते आपण, म्हणजे कर्जतवरून कडावरून ह्याला आलो, आपल्या रजपे जांबरूकच्या रस्त्याने आज वळून रजपेचा धनगरवाड्याला आलो. सगळ्या बऱ्याच वाटायच्या. अच्छा अच्छा. ये ना आपको नाही. हॅलो हॅलो हॅलो. इकडे काय? ब्रेड उपीट यांचा व्हिडिओ मी यूट्यूबला बघितलाय, आणि योगायोग असा झाला आज त्यांची भेट झाली, आणि आणि आज ते पदरगडाचा क्लाइंब करताय. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ जरा. केला. नाव काय तुमचं? जनार्दन नारायण पानबंद, मुक्काम पोखरगडवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. मी पंचायत समितीमध्ये असतो. अच्छा अच्छा. आणि माझे सगळे किल्ले झाले बरं का, म्हणजे जे आवड पॅचेस आहेत ना, लोक म्हणतात कलावंती कसं चढायचं, हरिहर कसं चढायचं, बैलबैल कसं चढायचा, लिंगाणा कसं चढायचं. रायगड 1 तासात चढलो, लिंगाणा सुद्धा सर केला. आणि एवढं करून आता पुढच्या वर्षी माझी सफर आहे एव्हरेस्टची, आणि ती हो हो थँक्यू, व्हेरी गुड, एकदम भारी. भाग्यवान तुम्ही आहात की तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर आज भेटलात. तुम्ही मला खूप सुंदर वाटतं, आनंद वाटतो. ही मंडळी पुण्यावरून आले. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आहे ना? रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका, पंचायत समिती कर्जत मध्ये असतो. माझं गाव आहे, छोटस गाव आहे पण खूप सुंदर आहे, पोखरगडवाडी. आमच्या इथून काय काय पाहता येईल तुम्हाला, तर पेठचा किल्ला पाहता येईल, अलीगड किल्ला. त्यानंतर आता आपण शेजारी जो आलाय तोही पाहू शकतो, तुंगीचा पाहू शकतो, सिद्धगड, हरचंद्रगड, हे सगळे या पट्ट्यामधले किल्ले सगळे आमच्या शेजारी आहेत. कधी तुम्हाला यायचं असेल तर माझ्याकडे येऊ शकता. आणि जे अवघड वाटते, कुणालाही कोणता किल्ला अवघड वाटायचा आहे तिथं मला बोलवा, एकदम सफल आणि सुंदर होईल. त्याचं ठेवायचं, झाडाची पानं अनेक दिसतात, त्याला पान आहे ना आपलं मन जोडायचं, पान म्हणा, आणि त्याला बंद करायचं, पान मंद. हे माझं आडनाव होतं. होत नाही. आणि बघा काही पण नाही, तरी पण त्यांनी बरेचसे किल्ले सर केले, आणि आज पदरगड 7-8 वेळा चढले. कळसू आहे बघा, आज पदरगड ते आपल्यासोबत क्लाइंब करतंय. आता बघूया आता समोर काय होते. मित्रांनो, त्या साईडला विहीर, आणि विहिरीच्या या साईडला येऊन इथून खरी असं आपला ट्रेक चालू होतो. आणि बरीच आज इथं गर्दी दिसते मला, बरीच लोक जमा झाली. बघूया आता गर्दीत काय होते काय नाही.
आपल्याला इथून क्लाइंब करताना हाच कठीण पाहिजे इथे. मागे पण आपली मंडळी थांबलेली आहे. हा सर्वात अवघड सगळ्यात अवघड पॅच हा आहे. आणि एवढ्या याच्यातून चढायचं म्हणजे अवघड आहे. आणि तरी आणि यालाच म्हणतात चिमणी क्लाइम्बिंग. आणि रोप पण लावलेला आहे बघा. आमची ताई पण जबरदस्त बघा त्या चढले. आणि ते गावा दिसतात बघ वरतून. हां बॅगेचं काय बरं ठीक आहे. मी म्हटलं चिमणी अशी अंगावर छातीवर चढायची काय. त्यांनी कसं घेतलाय माहिती ह्यातनं पण हां चला ओके. हा पाय तुझा, हा तुझा पाय ना जाऊ दे. हा कुठे तरी आनंद सर आनंद सर पुढे मी काम करा. हा डाव्या हाताने रोप पकडा सर. हा आणि तू उजव्या हाताने तो दगडला बघा. हा त्या दगडला होल्डिंग तुमचा समोरचा. हा त्याला होल्डिंग आहे का हालत नाही ना. हा होल्डिंग घ्या. चला प्रेस करा त्याला आणि डावा पाय वर घ्यायचा. मी माझा रोप काढणार आहे. हा ओके चला. आला का बरोबर. मित्रांनो अख्खा कॅमेरा बंद झाला. माझी टरकली होती. टरकली म्हणा. सगळं येतो या माणसाला. सगळं त्यांनी मला एकदम कव्हर दिला खालून. त्यामुळे मी इथं आलो नाही तर माझा दमच गेला होता. आणि ते महादेवाचा बरोबर आहे. पोटात पाणी आहे बघतो. फार जाम झालंय. पत्रकारचा एवढा चिमणी प्लॅस क्लाइम्ब केला. माझी टरकली होती पूर्ण. आणि कारण का तुम्हाला जर इथे यायचं आहे ना, तुम्हाला जे खरे ट्रेकर आहे त्यांची सोबत लागेल. आणि ट्रेकर जर असाल तर येऊ शकता. बिना ट्रेकर जेव्हा अनुभवी आहे त्यांच्याशिवाय येऊ नका.
मित्रांनो हा शेवटचा टप्पा आहे. सगळे टप्पे असे आहेत क्लाइम क्लाइम क्लाइम. मगाची चिमणी क्लाइम तर भयानक होतो कारण का माझं वजन वाढल्यामुळे मला जरा पुश करता येत नव्हतं. दादा असल्यामुळे ते एक मला आधार मिळाला. सर करायचं ना. 2-3 वर्ष झाले झुळकावर देत आहे. कधी वेळेअभावी, तर कधी पावसामुळं, तर कधी घसरड झाल्यामुळं, नियोजनचा वेळ कमी पडल्यामुळं, त्यामुळे सवंगडी नाराज होऊन गेलेले आहेत आमच्या ह्याच्यात. म्हणून आज आम्ही फाल्कन्सनी असं ठरवलं पादरगडसाठी एक स्पेशल दिवस ठेवला. काल आम्ही आलो रात्री मुक्काम करून 2-2:30 पोचलो. 5:30 वाजेपर्यंत आराम केला. सकाळी 6-5ला उठलो, फ्रेश होऊन कॉफी बिस्किट घेऊन नंतर आता पदरगडच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहे. त्यामुळे आज हा आमचा जो संकल्प आहे आज हा पूर्ण होणार आहे. आमचे सर्व फाल्कन्स मनापासून खुश आहेत. हा संकल्प. थँक्यू नाना, थँक्यू. आणि मित्रांनो इथं गडावर आले, प्रत्येक ठिकाणी टाका दिसते. इथे पण एक टाका आहे, त्या टाक्यात पाणी नाही आहे. खाली पण एक टाके होते. आणि आता आपल्याला सर करायचं आहे तर नाही मित्रांनो. एकूण 3 त्याचे आम्ही कंप्लीट केले. आता एक शेवटचा टप्पा आहे. आणि मागच्या इथे गडावरती बरेच टाक्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. आणि पण पाणी जरा आता इथे येत नसल्यामुळे लोक पाणी जरा खराब झालं आहे. आणि बाहेर नजारा बघू शकता तुम्ही. ती वाट सरळ जंगलातनं भीमाशंकरकडे झाली. तिला पेढ्याची वाट म्हणतात. त्या पेढ्याच्या वाटेलाच मधून एका ठिकाणून उजवीकडं वळण आहे. ती वाट पदरगडाच्या पलीकडच्या खिंडीत चढून वर येते. तर त्या वाटेने आपण वरती आलो. पहिल्यांदी एक चिमणी क्लाइंब आहे. पहिले स्क्री आहे एक कोलमधून स्क्रीमध्ये गेल्यानंतर मग एक चिमणी क्लाइंब आहे साधारण एक 15 ते 17 फुटाचा. त्याच्यानंतर एक टप्पा आहे त्याच्यानंतर. आणि मग एक 20-25 फुटाचा एक सोपा क्लाइंब आहे. तो क्लाइंब चढून वर आल्यानंतर आपण एका कोलमध्ये येतो. कोलमध्ये आल्यानंतर शिवलिंगासारखा जो डोंगर आहे त्याला वळसा घालून पलीकडच्या पायऱ्यांनी किल्ल्यावर येता येतं. किल्ल्यावर आल्यानंतर मध्ये एक वॉल आहे. ती वॉलच्या उजव्या बाजूने म्हणजे आता इथून जाताना उजव्या साईडनी तो वाट आहे. यायला आलं की आपण या इथल्या गुहेत पोहोचलेलो आहे. ही जी गुहा आहे याला कलावंतणीचा महाल म्हणतात. थांबा पदरगडाचा कलावंतणीचा महाल ही एकच गुहा आहे. पाण्याच्या टाक्या आहेत काही इथे. साधारण एक जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत किल्ल्यावर पाणी नक्की मिळू शकतं. आता इथून आमचा परत आल्या त्या वाट्याने पेढ्याच्या वाटेला लागणार आम्ही. आणि मग तिथून वेळेनुसार ठरवणार कारण आमच्या मागून जवळजवळ 60 जणांचा ग्रुप येतोय. त्यामुळे आता आम्हाला खाली परत वाटेला जायला किती वेळ लागतो हे थोडंसं त्याच्यावर पुढचा प्लॅन अवलंबून आहे. खाली गेल्यानंतर आम्ही ठरवू पुढे काय करायचं ते. ओके. बऱ्यापैकी मित्रांनो इथली माहिती नाही दिली आणि बऱ्यापैकी आपल्याला माहिती दिली. आतापर्यंत आपण काय केलं आणि हायच्याच मार्गाने आपल्याला उतरायचं आहे आता. कारण का लवकर उतरायचं कारण हे आहे की मागे
फायनली आम्ही सगळं क्लाइंब करून खाली उतरलोय आणि बॅक साईडला बसतो मालसूट जाता कुठला पण ट्रेक असो झोपल्याशिवाय जमतच नाही. कुठं पण असो जागा भेटले तिथं झोपणार म्हणजे झोपणार. आणि सगळेजण आता थोडा सगळे खाली उतरलो पूर्ण आणि आता मस्तपैकी काय आहे संत्री आहे फळे आहे सगळे खातोय आणि पुढचं प्लॅनिंग काय आहे ते बघूया आता. जायचं ती खालून एक पेड्याची वाट वरती जाते येळवलीच्या पठारावर म्हणजे. अच्छा. तर आता त्या वाटेने आपण वरती जाणार. येळवलीच्या जवळ एक कमळजाईचं मंदिर आहे ते कमळजाईला जाणार आणि आंबेनळीने उतरणार. अरे म्हणजे आता बऱ्यापैकी प्लॅनिंग आहे बघा. हे आमचं अवघड काम आहे बरं. हे असंच असते पण सांगते वेगळं असते आणि प्लॅनिंग वेगळं असतं बरं. हां सांगाय म्हणजे दाखवण्याचे दात आहे ना त्यांचे वेगळे आहे आणि खाण्याचे दात वेगळे आहे बरं. आणि आमचा ट्रेक आहे ना नेहमी असंच असतो सांगणार नाही फक्त हा जायचं आहे आणि कुठं नेणार काही सांगता येत नाही. पण आम्हाला काय हेच नसतो जावंच लागतं त्यांच्या मागं. पण एक आहे चांगला अनुभव येतो. बरेच ठिकाणं असे आम्ही बघितलेले नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात ते आणि बऱ्यापैकी अशी सखोल माहिती त्यांना आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणं आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला बघायला मिळतात आणि असाच एक लीडर आपल्याला हवा असतो. आणि या ठिकाणी जर तुम्हाला यायचं आहे भद्रगडला जर असा व्यक्ती बघा की ज्याला सगळी माहिती आहे आणि सगळ्या क्लाइंब वगैरे करता येतं जर असाच व्यक्ती येऊन जा. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होतो कारण की वरती आम्ही 50 जण तिथं अडकले. मित्रांनो आमच्या ट्रॅकच्या हायेस्ट पॉईंटला इथे येऊन पोहोचलेलो आहे आणि माझ्यासोबत दयादादा आहे. सगळं समोर ते बरोबर म्हणजे चिमणी क्लाइंब केला तिथे समोर आणि या हायेस्ट पॉईंटला इथून पोहोचलो तिथं पण समोर. इन्स्पिरेशन आहे. मला वाटत नाही दादा करेल पण ती एनर्जी आहे सिंहगडाची. डेली रविवारी त्यांचा सिंहगड असतो कंटिन्यू सिंहगड त्यांचीच ती एनर्जी आहे आणि त्यांनी हा ट्रेक एकदम भारी केला आहे. आता सगळेजण इथं थांबलोय आम्ही. आता जरा एनर्जी डाऊन झाले जरा लिंबू सरबत वगैरे घेतो आणि भेटूया. तर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. कोण आहे? कुठला माणूस आहे? इकडे तर बघा. कुठल्या वाडीचे तुम्ही? कुठल्या वाडीचे? धनगरवाडी. बापरे. अरे बाबा दिलीप दादा आहे मला माहित आहे सगळं.
मित्रांनो अक्षरशः घाम यायला लागला आणि दादा सगळे लोक बाकी लोक मागे आहेत आणि मी मधातच एकटा आहे. मित्रांनो फायनली आपण कमला देवी मंदिरापाशी आलेलो आहे आणि मला समोर जाऊन मंदिर थोडंफार असं छोटंसं मंदिर आहे तर बघूया. छोटंसं मंदिर आहे आणि त्या बसायला मस्त आहे. फायनली मित्रांनो आमची आरती पूर्ण झाली. आता इथून समोरचा परतीचा प्रवास चालू होतो तर आता डायरेक्टली भेटूया आपण समोरच्या वाट्यामध्ये. मित्रांनो बॅक साईडला बघा पॅच बघा कसा डेंजर आहे. याला म्हणता आंबेनाळ आणि अख्खी नाळ आपल्याला खाली उतरायची आहे आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा पाऊस किती जोरात पाणी इथून वाहत असेल नाना. पाणी थांबतच नाही. हो काय पावसाळ्यात केलंय. अरे बापरे नानानी आहे ना ही आंबेनाळ आहे पावसाळ्यात केली भर पावसामध्ये. कशी गेली असेल काय माहिती. आणि आपण त्यांचा हेच नाही विचार पण करू शकत नाही. तर ही तर आता पाऊस असताना चालू आहे तर जाऊया आता समोरच्या पॅचमध्ये. मागणं पण लोक येतात. मित्रांनो हे दगड बघा का पाषाण दगड आहे काळे कुठं दगड आहे. काय विचार केला ना हे दगड येतात कुठं. सगळे निसर्गाची चीम आहे. चला जाऊया आपण खालच्याच वाटेला. कारण मला तर आता हे ट्रायपॉड लावून चालणं शक्य नाही तर चला आता बघूया. मागचे लोक येतात लवकर. या साईडला बघा काय सुडके आहेत. एक त्याच्यावरती आणि एक मधातला. काय निसर्गाची किमया आहे ना. आणि तो आहे पदरगड. तो आहे पदरगड. तिथनं आम्ही असं चालत हे पूर्ण ही आंबेनाळ उतरतोय. अजून बरीच खाली उतरायची आहे. आणि वरती माधुरीताई नेताजी दादा हे सगळेजण वरती आहे. आणि काय माहिती लेडीजला ते. मित्रांनो
आता एवढं हा टप्पा, हा एक टप्पा क्रॉस केला आम्ही. आणि आमच्या समोर एक झाड बघा तुम्ही, तुम्हाला आमच्या समोर एक झाड आहे ते दाखवत तुम्हाला. बघा किती मोठं झाड आहे. आणि आत्ता पावसाला सुरुवात झाली. काय निसर्ग आहे रे बाप रे बाप. बघा किती मोठं झाड आहे इथे. मित्रांनो मगांपासून आम्ही दोघं उतरतोय पण पॅच काही संपत नाही अजून, पण एवढा पॅच आम्हाला खाली उतरायचा आहे. आणि मागे पण त्यात माधुरीताई आहे, दादा आहे. मला माहीत नाही अंधार व्हायला लागला आणि कधी पोहोचेल काही सांगता येत नाही. समोरचा तुम्ही पॅच बघा तर, समोरचा पॅच बापरे डेंजर आहे. माल चोरीला आताच हे येऊन पडलं. अरे अंधारविन्ना त्यांना काय बसू द्यायचं. हां घेतला चहा घेतला. फायनली मित्रांनो आम्ही ट्रेक पूर्ण केला आहे ना आणि परत रस्ते या गावामध्ये पोचलो आहे धनगरवाड्यामध्ये. आणि इथे चहा वगैरे येतो. तर पॅच एवढा कठीण होता त्यामुळे काय झालं बरेचदा मोबाईल हातात पकडता येत नव्हता आणि मी शूटच नाही केलं, थोडंफार केलं. आणि परत असे घसरडी वाट होती. आमचा ट्रेकच तसा असतो. तर छान अनुभव आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटूया नेक्स्ट ट्रेकला. चला तर बाय बाय. झालं ट्रेक.